माध्यमातून पाहिली निर्णायक मॅचमध्ये आणि हा खेळाडू ठरलाय सामनावीर. आई गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचे आयोजक आई गावदेवी क्रिकेट संघ गेसर यांच्या माध्यमातून चला लवकरात लवकर आघाडीचे खेळाडू पाठवा विनंती राहील आगसन टीमला. आणि या डगआउटला विनंती राहील जेव्हा एखादा खेळाडू बाद होईल तेव्हा आपण झटपट नवीन खेळाडू मैदानामध्ये पाठवा. या लवकरात लवकर जीत आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी अभिनंदन. सामनावीर जीत ठरला आणि चांगली फलंदाजी बॉलिंग चांगली आपण पाहिली 21 धावा प्लस 2 विकेट. चला आपण लवकर या दोन्ही संघांचे 12th मॅन आगासन आणि एका बाजूला दहिसर टीमचे 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. चला आगासन संघाचा देखील 12th मॅन इथे जॉईंट होतोय. हार्डलक टीम दातिवली. आगासन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय कारण संध्याकाळचा हा सामना आहे त्यामुळे थोडी घाई करावी लागेल या ठिकाणी फिल्डिंग करताना दहिसर टीमला. रंगनाजी चौधरी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण जीतचा सन्मान करावा. अभिनंदन जीत, वेल प्लेट. 21 धावांची खेळी केली, 1 षटक 8 धावा आणि 2 विकेट घेतल्या. तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आणि त्याचा सन्मान इथे केला जातो जयदुर्गामाता क्रिकेट संघ काटेईचे अध्यक्ष रंगनाजी चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये. खूप खूप धन्यवाद. आणि आता जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया रोशन पाटील सरांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद. दोन्ही टीमला पण देऊया बेस्ट ऑफ लक. हा शेवटचा सामना आहे. चला आगासनचे दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत. सलामीवीर आणि त्याच्या बरोबरीने बॉलिंग मार्कवरती दहिसरचा गोलंदाज पहिल्या षटकासाठी आला पॉवर प्लेमध्ये. करण बेडेकर हा खेळाडू स्टार्किंग एंडला, निल्सन मडवी नॉन स्टार्किंग एंडला. मागच्याही सामन्यामध्ये हे खेळाडू आघाडीला मैदानामध्ये आले होते. याही वेळेला मात्र हे खेळाडू आघाडीला मैदानामध्ये येताना पाहताय. सुमित आलेत पहिल्या षटकासाठी. पहिलं षटक लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल आणि भव्य स्वागत. क्या बात आहे. पूल करत असताना स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला केला गोल. 6 धावा षटकार. प्लेन बॉल तोही शरीरावरती होता आणि राऊंड विकेट जो अँगल होता बॉलरचा त्याच्या अगेन्स्ट हा फटका पाहिला आपण पूलचा. अप्रतिम टायमिंग करणचं होतं. या फटक्यामध्ये भव्य स्वागत केलं आहे. अफलातून टाईम फिरून मारला. 6 धावा करणच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. सुमितचं हे षटक. सुमित भोईर टीमचा फ्रंटलाईन गोलंदाज. यावेळेला पुढे टाकला बॉल. क्या बात आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. शरीरापासून दूर ठेवायचं होतं परंतु जास्तीचा बाहेर टाकला त्यामुळे पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. लेफ्टी बॉलर राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. सातत्याने उजव्या हाताच्या गोलंदाजांना आपण पहिला ओव्हर द विकेट लेफ्टी बॉलर गोलंदाजी करतो. त्याचा नॅचरल स्विंग कधी कधी उजव्या हाताच्या फलंदाजांना दबावामध्ये टाकतो पण यावेळेला राऊंड विकेट येतात. त्या ठिकाणी सुमित भोईर या टीमचा प्रमुख गोलंदाज. फुलटॉस आहे. हलक्या हाताने केले. पॉईंटला फिल्डिंग चांगली. थ्रो मात्र इथे थोडासा बाहेर झालाय आणि इथे संघनायकाकडून देखील चुकी होताना पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो होता. बॅकअपसाठी घाई झाली आणि त्याच दरम्यान 2 धावा घेऊन गेले. मग स्टम्प्सला हिट असता ऑन द स्टम्प्स हा थ्रो झाला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला असता आणि तोही करण बेडेकरचा मिळाला असता महत्त्वाचा. आणि इथे मात्र 2 धावा आल्या. पॉईंटमध्ये हा फटका होता. बॅकअपसाठी खेळाडू होते कॅप्टन महेंद्र त्यांच्याकडून देखील घाई झाली. तदनंतर सेकंडचा कॉल. 2 धावा आल्या. बरोबर 20 मिनिटांमध्ये सत्र समाप्त व्हायला पाहिजे ही सूचना आली आयोजकांच्या वतीने दहिसर टीमला कारण पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला बॅटिंग करायची. लक्ष असू द्या. 9 रन स्कोर कार्डवरती. पहिला बॉल षटकार वाईड. त्यानंतर दुहेरी अंक प्राप्त केला फलंदाज करणने. पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी बनवायची आहे या दोन्ही फलंदाजांना परंतु विकेट हवा आहे. क्या बात आहे. कॉपी बुक स्टाईलने अपिश कव्हर ड्राईव्ह. फुल लेंथ होता बॉल त्याच्यावरती मात्र इथे आपण पाहता कॉपी बुक स्टाईलने हा फटका अपिश कव्हर ड्राईव्हचा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चौकार. टीम फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना हा चौकार पाहायला मिळाला. कारण मैदानाच्या चहूबाजूला षटकार चौकारांचे आविष्कार दाखवू शकतोय आणि त्याने अनेक वेळा दाखवलेले आहेत आणि याही वेळेला बघा काय फटका होता. अप्रतिम कॉन्फिडन्स होता या फटक्यामध्ये. कबसला क्लिअर करताना 4 धावा आल्या. कमबॅक करावं लागेल आता सुमितला.
पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये. पुढे टाकलाय ब्लॉक हॉलमध्ये, पुन्हा एकदा सन्मान दिला. हलक्या हाताने खेळत असताना स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी सरकले मिडऑनमधून मिडऑफला. एक धाव घ्यायचा अवधी होता. सेन्सिबल क्रिकेट. मागच्याही सामन्यामध्ये करणची आपण मॅच्युअर इनिंग पाहिली होती, जेव्हा धावा कमी होत्या चेस करायच्या या ठिकाणी आगासन टीमला, तेव्हा देखील करणने सिंगल डबलला महत्त्व दिलं होतं. आणि याही वेळेला मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना हा खेळाडू उत्तर शिवसंघाच्या अगेन्स्ट जेव्हा 46 धावांचा पाठलाग करायचा होता तेव्हा करणने सिंगल डबल रन काढत पुढे डावाला घेऊन गेला होता. ऑन साईडला मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू झटपट बाद झाला आणि इथे देखील झटपट बाद झालाय. शून्यावरती बाद झाला होता निल्सन आणि इथे देखील शून्यावरती बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये पहिला ब्रेक थ्रू मिळालाय दैसर टीमला आणि हा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय सुमित भोईर या गोलंदाजाने. बघा संध्याकाळचं सत्र आहे, थोडीशी हवा विरळ होत चालली आहे. तापमान आता हळूहळू थंड होत जाईल, त्यामुळे बॉल हवा तसा ट्रॅव्हल होणार नाही आहे. त्याचा फायदा डेफिनेटली फिल्डिंग टीमलाच होईल. आणि ते बघा हा फटका फसला मिड विकेटला, चांगला झेल टिपला आणि विकेट मिळाला निल्सनचा. पुन्हा एकदा रिप्ले आपण पाहताय. ऑन साईडला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. रडारमध्ये बॉल आला जरूर, परंतु हवा तसा ट्रॅव्हल झालेला नाही आहे. एलिव्हेशन मिळालं, डिस्टन्स कमी क्लिअर केला आणि चांगला झेल टिपला. आदेश पाटीलने मिड विकेटला पहिला धक्का दिला. टीम आगासनला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आला विनायक मुंडे. हा खेळाडू डाव्या हाताचा खेळाडू आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल तुम्हाला सध्या पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सुमित, समोर विनायक मुंडे. पुढे टाकल्या खोलात, खोदून काढला अक्षरशः बॉलला. यॉर्कर आहे, महेंद्र धावतोय बॉलच्या मागे. अखेरच्या क्षणाला त्याने बॉलला थांबवलाय. चांगली फिल्डिंग, एक धाव या बॉलवरती मिळाली. फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न सुमितने जरूर केला, पण गतिमान फटका होता. बॅकअपला आले त्या ठिकाणी महेंद्र. एक रन या बॉलवरती मिळाली. एका रनच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना आगासन टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. एक गडी बाद 15 धावा. आज इंडिव्हिज्युअल्स आपण परफॉर्मन्स पाहिला असेल. मोस्ट रन एका सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता विनीत, ज्याने खरं तर 65 धावा केल्या होत्या 2 इनिंगमध्ये, कारण दुसऱ्या इनिंगमध्ये बाद झाला झटपट. अतुलने आतापर्यंत वाडेगरचा अतुल, ज्याने 2 सामन्यांमध्ये 52 धावा केल्या बॅटिंग करताना. विशाल पाटील वडवली बचा खरं तर हा खेळाडू आहे जो संघ बाद झाला. 35 धावा त्याने 2 इनिंगमध्ये केल्या होत्या. मिलिंदला आपण पाहिलं 34 धावांचं योगदान. जयेशला आपण पाहिलं 34 धावांचं योगदान. बॉलिंगमध्ये मयुरेशने 5 विकेट घेतले. त्याच्याबरोबरीने निशांत वाकळणचा त्याच्याही नावाची 5 विकेट आपण पाहिले. असे रेकॉर्ड्स सध्या तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळतात या स्पर्धेचे. खूप चांगलं खरं तर काम या ठिकाणी MTC ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून सध्या होताना आपण पाहत आहे. चांगले ग्राफिक्स आणि उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. आपलंही मनापासून खरं तर आम्ही अभिनंदन करू. चांगलं काम आपण करताय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती आलाय त्या ठिकाणी स्वतः अजय. स्विचचा प्रयत्न आहे, लॅप शॉट ज्याला म्हणता येईल. थोडासा इम्प्रोव्हायझेशन करायचं होतं अजयच्या अगेन्स्ट. इथे मात्र लाईनमध्ये जरूर होते, पण तो चेंडू आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नसल्या कारणाने हा डॉट बॉल पाहायला मिळाला. अजय पाटीलने पहिला बॉल डॉट टाकलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. या ओव्हरचा पहिला बॉल विनायकने डॉट बॉल फेस करत असताना पाहायला मिळाला. चांगलं कमबॅक अजयच्या माध्यमातून. धावा बनवायच्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. आगासन टीमला किमान 50च्या आसपास पोहोचावं लागेल. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना मिड विकेटमध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहेत. चेंडू उचलतील फेकतील, दरम्यान एकच सिंगल या बॉलवरती मिळेल. बघा क्रीडांगणामध्ये आपण जर पाहिलं तर आउटफील्ड टणक आहे. विकेट अतिशय सुंदर आहे. सकाळपासून बरेच सामने पाहिले पण तो विकेटला काही झालेलं नाही आहे. टणक विकेट आहे. आउटफील्ड चांगले आणि आता आजच्या दिवसातला हा खरं तर 9वा सामना आपण सध्या पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी वेळेवरती शेड्यूल आजचा संपन्न होतो आहे. यानंतर 3 संघ असेल ड्रॉ होईल. एक संघ त्याला बाय मिळेल आणि एक सामना असेल सर्व. यस, वाडेगर वाकण हे 2 संघ देखील आहेत पुढे गेलेले. आणखीन एक संघ कोणता पुढे येईल विनर टीम हे पाहायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदा लो फुल टॉस हलक्या हाताने ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला बॉल. ऑन ड्राईव्हचा फटका, सेकंडचा कॉल. करण धावतोय आणि ते 2 धावा कंप्लीट. करण सेन्सिबल खेळाडू आहे. खराब बॉलची तो प्रतीक्षा करतोय, परंतु इथे तुम्हाला आता आक्रमण करावंच लागेल, कारण समोरच्या संघामध्ये चांगले फलंदाज आहेत. मागचा सामना विदाऊट लॉस
त्या ठिकाणी दहिसर संघाने धावांचा पाठलाग केला होता कोणी टीमच्या अगेन्स्ट. त्यामुळे तुम्हाला या संघासमोर जर का सामना जिंकायचा असेल तर मोठं टार्गेटच उभं राहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांचा वर्षाव या पहिल्या इनिंगमध्ये करावा लागेल, अटॅक करावा लागेल गोलंदाजांवरती, तेव्हाच मोठं टार्गेट तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये येताना पाहायला मिळेल. येलो कलरची जर्सी ऑस्ट्रेलियन मानसिकता असणार हा दहिसर संघ. लॉफ केला बॉलला, गतिमान फटका, फोर्सेबल स्ट्रोक आहे त्या ठिकाणी. वाडिश लॉंग ऑफला फिल्डर सरकले होते, प्रयत्न चांगले होते, झेल कन्वर्ट करता आले नाही. थ्रो येईल तर मात्र सेकंडचा कॉल आणि 2 धाबा. कमालीचे एफर्ट्स फिल्डिंगमधलं स्टँडर्ड आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं वाडेगर संघाचं. फिल्डिंगमध्ये आपण पाहिलं वडवली बच्या खेळाडूने देखील चांगली फिल्डिंग केली आणि त्यानंतर दहिसरच्या देखील खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग या खेळाडूंच्या माध्यमातून सातत्याने होताना पाहायला मिळाली. सलग मागच्या 2 बॉल ते दोन्ही अंक आपण पाहिले. एकूण 5 धाबा पहिल्या 4 बॉलमध्ये खर्च केल्या अजय पाटीलने. टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत आहे 1 गडी बाद 20. दुसरं दशक पूर्ण झालं. या ठिकाणी बॅटिंग करत असताना आगासन टीमच्या माध्यमातून टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला हे सिद्ध करावं लागेल. पुढे आले पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला, क्या बात आहे. फ्रंट फूट ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल, एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना सेकंड पुन्हा एकदा घेतली. 2 धावा पुन्हा एकदा सलग 3 वेळा दुहेरी अंक पूर्ण करतोय करण. गॅप शोधतोय सातत्याने आपण पाहिलं करता हलक्या हाताने खेळतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतो, दबाव टाकतो दहिसर टीमवरती. धावसंख्येला आकार देताना आपण सध्या पाहिलं करणला जो वैयक्तिक 7 बॉल 19 वरती खेळतोय. करंट रन आपण पाहिलं तर 12.00 ही सरासरी अंतिम षटकापर्यंत राहिली तर किमान 50च्या आसपास पोहोचेल आगासन संघ. चांगली स्ट्रॅटर्जी आहे. अजून 2 षटकं बाकी आहेत. दुसऱ्या षटकामध्ये संयम बाळगलाय, पुन्हा एकदा फ्लिक केलं बॉलला हलक्या हाताने, क्या बात आहे. सेकंड पुन्हा एकदा सेकंड घेताना आपण पाहत आहे. चौथ्यांदा दुहेरी अंक पूर्ण केला, क्या बात आहे. या ओव्हरमध्ये टोटल धावा आल्या तब्बल आपण पाहिल्या 9 आणि पहिल्या षटकामधील धावा देखील आपण पाहिल्या त्या ठिकाणी 15. एकूण धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 24 तरफ फिल्डिंग लावून घ्या लगेच दहिसर संघ. तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करायची याचं भान तुम्ही ठेवा, कारण पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला ही वेळ वाचवावा लागेल. तुमच्याही वाटाला खरं तर 4 षटकं असतील. बॅट लाईट तुम्हाला इशू इथे खरं तर उपलब्ध करता येणार नाही आहे. हा सामना कंप्लीट तुम्हाला करायचा कोणत्याही परिस्थितीमध्ये. 12च्या सरासरीने 24 आल्या, 2 षटकं बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं त्या ठिकाणी सुमितला ज्याने 15 धावा दिल्या, मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. तिसरं षटक दहिसरचा खेळाडू तिसऱ्या षटकासाठी येतोय. आदित्य पाटील तिसऱ्या षटकामध्ये आलेले आहेत. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. खूप चांगलं आयोजन. आई गावदेवी चषक घेसर अग्रनामांकित अशी स्पर्धा कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहताय. खरं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक टेनिस बॉलमधला मोठा इव्हेंट याच खरं तर बाजूला आपण पाहताय घेसरची ही स्पर्धा. सातत्याने चांगलं आयोजन या ठिकाणी आपण दरवर्षी पाहतोय आणि याही वर्षी उत्तम दर्जाचं आयोजन नियोजन. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना आपण पाहताय. आदित्य आले, थोडासा बाहेर टाकला, बॉल बाहेर काढला, जास्तीचा पंचांचा इशारा, अवे फ्रॉम द बॉडी, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन खर्च करतो त्या ठिकाणी आदित्य. 25 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 1 गडी बाद 25 अशी सध्या धावसंख्या धावफलकावरती आहे. बॅटिंग करताना आगासन टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पहिला विशिष्ट पद्धतीचा कोण तयार करतो लेफ्ट आर्म फलंदाजासमोर आणि इथे आणखीन एकदा वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ऑफिशियल्स करतं त्यांचंही विशेष कौतुक करायला लागेल. चांगलं काम त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलं आजपर्यंत. चांगलं योगदान त्यांचं देखील राहिलं आहे. सलग 2 वाईड. फुल टॉस ऑन साईडला हा फटका आपण पाहता उंची घेत असताना डिस्टन्स कमी क्लिअर केलं. याच गोष्टी चर्चा केली. संध्याकाळ झाली, त्याचा फायदा होईल फिल्डिंग टीमला आणि इथे मात्र मिसकूट झाला. फटका झेल टिपलाय, विकेट मिळाला. बघा रिप्ले पुन्हा एकदा शफल झाले होते. फॉलो केलं फलंदाजाला, डिपिंग फुल टॉस टाकला आणि त्याच्यावरती ऑन साईडला मोठा फटका खेळत असताना विनायक फसला. विकेट मिळाला दहिसर टीमला. आणखीन एक विकेट. विराज मुंडे मैदानाच्या आतमध्ये आला. मागच्या सामन्यामध्ये हा खेळाडू सामनावीर होता ज्याने 2 षटकं टाकली होती, बॅटिंग चांगली केली होती. तो खेळाडू मिडल ऑर्डरला मात्र आता 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलाय. आदेशने हा झेल टिपला होता मिड विकेटला. उंची घेत असताना डिस्टन्स कमी क्लिअर केलं आणि त्या ठिकाणी झेलबाज झाले.
धावा टोटल स्कोर कार्डवरती आतापर्यंत आहे 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा. संध्याकाळचं सत्र आहे. हा देखील महत्त्वाचा सामना. सूर्य अस्ताला चालला, पश्चिमेला चाललाय, मावळत्या दिशेला चाललाय. परंतु इथे कोणत्या संघाचा अस्त होईल, कोणता संघ पराभूत होईल, कोणत्या संघाचं अस्तित्व कायम राहील यासाठी मात्र हा सामना सध्या चालू आहे. चुरशीची लढत सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. क्या बात आहे. शॉर्ट टर्म पूल, आक्रमक स्ट्रोक, अफलातून टायमिंग. विराज मुंडेचा हा खतरनाक विराट षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. 6 धावा. बघा पटकन पोझिशनमध्ये आले आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर बॉलवरती अफलातून टायमिंग. क्या बात आहे. हँड अँड कॉर्डिनेशन अप्रतिम होतं. टप्प्यावरती नियंत्रित फटका आपण पाहिला. 6 धावा आल्या. पुढचा बॉल कमी गतीचा, धीम्या गतीचा. पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं म्हणतात. गती कमी केली आणि ते मात्र अक्षरशः फसवलं. त्या ठिकाणी विराजला जो फ्लोमध्ये होता, मोठा फटका त्याने मारला होता, त्याला थांबवलं या ठिकाणी आदित्य पाटील या गोलंदाजाने. दैसर टीमला धावा कमी खर्च करायच्यात पहिल्या सत्रामध्ये, कारण पुढच्या इनिंगमध्ये त्यांना बॅटिंग करायचे. त्यामुळे इथून नक्कीच चांगली कामगिरी अपेक्षित राहील. पुन्हा एकदा फुल लेंथ आहे. ऑन साईडला हा फटका. मिड विकेटमध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेगचा पुढे आला फिल्डर धावत, बॉलला उचलतो, फेकतो. दरम्यान सेकंडचा कॉल. अप्रतिम अप्रतिम. आपण पाहता या इनिंगमध्ये सर्वाधिक 2-2 धावा पाहिल्या. आणि जोपर्यंत खरं तर मैदानामध्ये करण आहे त्याच्या बरोबरीने तुम्हाला चप्पल राहावं लागेल 2 रनसाठी. त्याने सातत्याने 2-2 धावा घेतलेल्या आहेत. 5 वेळेला दुहेरी अंक, म्हणजे 5 बॉलमध्ये 10 त्या आल्या. सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करावं लागतं. प्रेशर फिल्डिंग टीमवरती डेफिनेटली वाढतं आणि हेच काम केलं आहे करण आणि त्याच्या बरोबरीने विराज मुंडे. या दोन्ही फलंदाजाने लॉफ करत असताना डाऊन द ग्राउंड अप्रतिम टायमिंग. लॉंग ऑनच्या बाहेर पॅरलल हा स्ट्रोक आपण पाहिला. 6 धावा षटकार. तर विराजने काय फटका होता. ताकद जेवढी होती मनगटामध्ये तेवढी ताकद या फटक्यामध्ये लावली. फोर्सेबल स्ट्रोक. ऑन साईडला हा षटकार. धावांची गती वाढली. 40 धावा स्कोर कार्डवरती आल्या. 4थं दशक पूर्ण झालं. आगासन संघाचा फुल टॉस. इथे मात्र नशिबाने साथ दिलेली नाही. मिसक्यूट झाला. बॅट हातामध्ये फिरली. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद झाला. विराज ज्याने आपल्या टीमला योगदान दिलं. 14 धावांचं 3 षटकं संपली. 40 धावा धावफलकावरती. चला नवीन फलंदाज लगेच मैदानाकडे चला. मी आगासन टीमच्या खरं डगआउटला विनंती करेल, थोडं सहकार्य करा. आपण लगेच मैदानाकडे नवीन फलंदाज पाठवा. आजचा खरं संघ जे खेळले होते त्यांचे ग्राफिक्स तुम्ही पाहताय. पहिला सामना वडवली ब कोपर, दुसरा सामना वाडेकर विपक्ष निळजे ब, तिसरा सामना वाकण बेतवडे ब, चौथा सामना देसाई दातिवली, पाचवा सामना आगासन उत्तरशिव, सहावा सामना खोणी दहिसर, ज्यामध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना आपण पाहतो दुसऱ्या फेरीमधला. एका बाजूला आगासन आहे, दुसऱ्या बाजूला दहिसर हा संघ आहे. आणि सलग 2 सामने जिंकत वाकलन आणि त्यांच्याबरोबर वाडेकर पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. यातून कोणता संघ पुढे जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. अंतिम षटक. अंतिम षटकासाठी आलेत बॉलिंग मार्कवरती राहुल पाटील, दहिसर संघाचा अष्टपैलू खेळाडू राहुल. आज ज्याच्या नावावरती खरं तर विकेट हॅट्रिक पाहिली. पिंट्यादादा जोशी खरं तर आमच्या समोर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व ते देखील आहेत. समालोचन आणि स्कोरिंग दोन्ही गोष्टी आज त्यांनी संपूर्ण दिवसामध्ये या ठिकाणी सांभाळल्या आणि खास कोणी एक लिजंड क्रिकेटर आहेत. लास्ट ओव्हर फुल लेंथ आहे. बॉल स्क्वेअर लेगमध्ये खेळत असताना डीपमध्ये बॉल चाललाय. पहिली धाव वेगात पूर्ण केली. सेकंड होईल का, निघाले त्या ठिकाणी. रिस्क घेत असताना आणखीन 2 धावा. क्या बात आहे. 6व्यांदा हा खरं तर प्रयत्न आपण पाहिला यशस्वी राहिला आहे आगासन टीमसाठी करण यांच्या माध्यमातून. खरं तर नुकतीच आपण पाहिला पाल्याच्या मैदानामध्ये राहुलने बुलट पटकावली होती मालिका विराची. अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्याबद्दल सातत्याने आपण चर्चा करू. बॅटिंगमध्ये चांगलं योगदान, बॉलिंग करत असताना चांगली गोलंदाजी त्याची राहिली, पण हे षटक फार निर्णायक आहे. याही बॉल लेंथ बॉल टाकलाय, बॅकफुटला आले. बॅकफुट पंच होता त्या ठिकाणी. लॉंग ऑफचा फील्डर थोडासा बाजूला सरकत असताना पुन्हा एकदा सेकंड. अप्रतिम अप्रतिम. जितकं कौतुक करावं तितकं कमी. सेकंड धाव वारंवार घेणं तितकं सोपं नाही आहे. तुमचा फिटनेस काय आहे हे सांगून जातं सेकंड रन.
आणि इथे आपण पहिला 7व्यांदा हे काम केलं आहे करण आणि त्याच्याबरोबरने असणारा हा खेळाडू नवीन नौका खेळाडू होता ओमकार आहे त्याच्या जोडीला. पुन्हा एकदा 2-2 धावा आपण पाहिल्या. 44 प्रत्येक रन महत्त्वाचे आहे. या रनसाठी मात्र संघर्ष करावा लागतो. करणला देखील माहिती आहे संध्याकाळचं सत्र आहे. मोठा फटका खेळत असताना बॉल ट्रॅव्हल होत नाही त्यामुळे सिंगल डबलला महत्त्व देणं तितकंच गरजेचं आहे. यावेळेला बिगेटचा प्रयत्न आहे. हलकीशी कडा घेतली अप्पर कडा लागली त्या ठिकाणी अप्पर रेष आपण पाहिली आणि बॉल मागे चालला फाईन लेगकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधला फिल्डर सरकला. पुन्हा 2 धावा. खरं तर हा विक्रम झाला. आता 8व्यांदा 2 धावा आल्या या इनिंगमध्ये. पुन्हा 2 धावा. 11 बॉल 27 वरती खेळतोय आणि सलग 7 बॉलमध्ये त्याने सलग 7व्यांदा 2-2 धावा घेतल्या. हा देखील एक नवा विक्रम करण बेडेकरच्या नावावरती राहील. 46 धावा जे आपण प्रेडिक्ट केलं होतं किमान 50च्या आसपास पोहोचेल का आतापर्यंत अगदी 50च्या उंबरट्यावरती आला कारण 3 बॉल बाकी आहेत. आगासन संघ 46 रन स्कोर कार्डवरती आहेत. पुढचा बॉल पायात टाकला यॉर्कर त्यालाही दिशा दिली. स्क्वेअर लेगमध्ये बॉल चालला पहिली घेतली आहे आता दुसरी गेली का तर नाही आहे कारण थ्रो चांगला झाला डीपमधून फक्त सिंगल मिळाली या बॉलवरती. 47 2 बॉल बाकी आहेत. बघा हे सत्र संपलं की मी आगासनच्याही खेळाडूंना विनंती करेन आपण जास्त वेळ न घेता लगेच मैदानात ताबा घ्या आणि फिल्डिंग साजवा. दहिसर टीमला देखील विनंती राहील आपण लवकर मैदान सोडा जेणेकरून तुम्हाला बॅटिंग करता येईल. संदीप प्रकाशामध्ये 47 47 धावा स्कोर कार्डवरती आज. शेवटचे 2 बॉल. राहुल कमबॅक करतो. फुल टॉस टाकलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत त्यांच्या हातामध्ये बॉल चालला. सोप्पा झेल सोडला आदित्यने. कधी कधी असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये एखादा कठीण झेल सहज एखादा शतरक्षक पकडतो पण तो सोपा सोडतो आणि तेच घडलंय. त्याला वाटलं मी सहज घेईल झेल आणि ते मात्र त्यांच्याकडून मिस्टेक. जीवनदान मिळाली. फलंदाजाला 1 रन महत्त्वाची मिळाली. त्या ठिकाणी बॅटिंग करत असताना आगासन टीमला या इनिंगमधला शेवटचा बॉल. 48 धावा. धाव फलकावरती फुल टॉस आहे. मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाही. झेल खाली शतरक्षक आले. झेल टिपला तन्मयने. शेवट गोड केला दहिसर संघाच्या राहुलने आणि इथे मात्र पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आगासन टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे 4 गडी बाद 48. आता येणारे 24 बॉल दहिसर टीमला बनावं लागतील 49. चला आगासन टीम लगेचच फिल्डिंग लावून घ्या. दहिसर टीमला विनंती राहील आपण खेळाडू कक्षामध्ये चला. आघाडीची जोडी लवकरात लवकर मैदानाकडे पाठवा. हा वॅगन व्हील आपण सध्या स्क्रीनवरती पाहत आहे. एक चौकार आपण पाहिला. षटकार देखील पाहायला मिळाले. इनिंगमध्ये डबल धावा देखील पाहायला मिळाल्या. खरं तर ओमसाई MTC लाईव्ह तुमचंही खरं तर विशेष कौतुक. चांगलं ग्राफिक्स संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण दाखवतात. चांगलं काम करतात या ठिकाणी. टेक्निकल स्कोरर सध्याच्या खरं तर विज्ञान युगामध्ये चांगलं काम. करणचं आपण पाहत आहे खरं तर कॉन्ट्रीब्युशन पार्टनरशिप त्या ठिकाणी आपण पाहिली. करणने खरं वैयक्तिक 28 केल्या 13मध्ये. त्यानंतर निल्सन मडवी 0वरती बाद झाला. मागच्याही सामन्यामध्ये विनायकने 2 धावा केल्या. विराज मुंडेने चांगलं इम्पॅक्ट टाकलं. मिडल ऑर्डरला 14 धावा केल्या. त्याच्याबरोबर ओमकार नॉटआउट 1 रनचं योगदान आपण पाहिलं. पहिलं सत्र ज्यामध्ये खरं 3 एक्स्ट्रा रन देखील पाहायला मिळाले आणि 12च्या सरासरीने 48 धावा आल्या. बॉलिंगमधलं खरं तर पुतकर आपण जर पाहिलं तर सुमितने पहिल्या षटकामध्ये 1 विकेट काढला 15 धावा खर्च केल्या. अजयने दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये आदित्यने धावा खर्च केल्या 16 विकेट त्याला मिळाले 2. अंतिम षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करत 1 विकेट राहुलच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहिला. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. खरं तर आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आपण पाहता आई गावदेवी चषक घेसर 2025 हे दमदार पर्व. या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची संधी उपलब्ध झाली त्याबद्दल मी पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक खास करून आमचे खरं तर आकाशी भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करीन. कारण माझ्यासाठी हा शेवटचा टर्न आहे. चांगली स्पर्धा अप्रतिम असं आयोजन आणि नियोजन. चला लवकरात लवकर दहिसर टीम आघाडीचे खेळाडू आपण झटपट मैदानाकडे पाठवा. वेळ आपल्याकडे कमी आहे. बघा पुन्हा एकदा विनंती राहील दहिसर संघाला जितका लवकर तुम्ही याल तितका फायदा तुम्हाला होईल. 49 12.25 हा रिक्वायरमेंट आहे पर ओव्हर मागे. बॅटिंग करत असताना टीम दहिसरसाठी चांगली लढत होईल अशी आपण अपेक्षा करूया. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. मंचावरती उपस्थित असलेले सर्व आमचे सन्माननीय मान्यवर सर्वांचं आपण करूया स्वागत. प्रेक्षक अजूनही आहेत मैदानाच्या अवतीभोवती या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर जे व्ह्यूवर्स ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्याही सर्व व्ह्यूवर्स आपण करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचच्या दिशेने. 24 बॉल 49. आजच्या दिवसामध्ये तुम्ही आवाज ऐकला व्हॉइस ऑफ IPL. नुकतंच आता खरं तर इनामपुरीच्या KPC ट्रॉफीमध्ये त्यांचा रात्री आवाज ऐकायला मिळेल अंगद पाटील यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचाही आपण आवाज ऐकला.
त्याचबरोबर आमचे स्कोरर पिंट्यादादा असतील, आमचे ऑफिशियल्स त्यांचं देखील मनापासून कौतुक. लाईव्ह टेलिकास्ट टीम तुमचंही मनापासून आभार. आमचे डीजे ऑपरेटर त्यांचंही मनापासून आभार. चला सामना सुरू होतोय. पॉवर प्लेमध्ये स्टार्ट चांगला हवा आहे दहिसर टीमला, कारण मागच्या सामन्यामध्ये या जोडीने नॉट आऊट धावांचा पाठलाग केला होता 46. आणि इथे देखील जर का भागीदारी चांगली रंगली तर नक्कीच सामना तितकाच रोमांचक होईल. आणि यावेळेला बॉलिंग मार्कवर त्याला विराज या 56 बनवायच्या होत्या. 62 धावांची भागीदारी पाहिली होती आपण त्या ठिकाणी, कारण एक रन असताना षटकार ठोकला होता फलंदाजाने. आणि यावेळेला विराज आलेत बॉलिंग मार्कवरती, जो खरं तर मागच्या सामन्यामध्ये सामनावीर राहिला होता अष्टपैलू खेळाडू आगासनचा. त्यानेही सांगितलं यंदा टीमचा परफॉर्मन्स आमचा चांगला आहे. टीमवर्क फार महत्त्वाचा असतो, कारण क्रिकेटचा खेळ एकाने नाही तर एकीने जिंकला जातो. युनिटी तुमच्यामध्ये असायला हवी, चांगली बॉन्डिंग आहे संघामध्ये. त्यामुळे इथून हा सामना जिंकत तिसऱ्या फेरीमध्ये दहिसर पोहोचेल की आगासन हे आपल्याला पाहायचं आहे. पहिलं षटकाला सुरुवात झाली. लेट्स प्ले. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मात्र पहिलं षटक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर फलंदाज तयार. आजसाठी पहिलाच बॉल लॉफ करत असताना मिड ऑफच्या डोक्यावरून खेळले आणि बॉल मात्र चालला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत. वेलकम बाउंड्री 4 चौकार. ची लाईन आपण जर पाहिली तर भरपूर उजव्या अशा बाहेर होती. अगदी शफल होत असताना व्हीसेपमध्ये फटका अजयच्या माध्यमातून पाहिला. सेकंड बॉल या ओव्हरमध्ये आदलला आपटला. हा चेंडू बाउन्स होता, परंतु लाईन खराब असल्या कारणाने पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. शरीरापासून वारंवार दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. कधी कधी एखादा फलंदाज फ्लोमध्ये आला की तो वारंवार प्रत्येक बॉलचा पाठलाग करतो. परंतु इथे आपण पाहता अजय पाटील याच्याकडे अनुभव आहे. आघाडीचा हा खेळाडू आहे. त्याने बॉलला सोडण्याचा निर्णय घेतला. लाईन लवकर रीड केली आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. त्यामुळे 1 रन एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली. बॅटिंग करत असताना टीम दहिसरला 49चं टार्गेट. त्यामुळे आता येणारे 23 बॉल विजयासाठी 44 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आहे. 23 चेंडूमध्ये 44 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे. चांगली लढत. याही बॉलला लेंथ बॉल टाकलाय. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर आहे, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू चाललाय. फक्त सिंगल या बॉलवरती मिळेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. 12.25 ची सरासरी राखायची आहे. बॅटिंग करताना दहिसर टीमला प्रत्येक ओव्हर मागे एक मोठा फटका तुम्हाला घ्यावा लागेल. 12ची सरासरी राखायची असेल किंवा जास्तीच्या धावा आल्या तरी मात्र आणखीन बेटर राहील दहिसर टीमसाठी. प्रयत्न करावे लागतील या मॅचमध्ये. विकेट देखील हवा आगासन टीमला. पहिली जोडी फोडावी लागेल. पुन्हा एकदा आपटल्या बॉलला पाठलाग केला होता बॉलचा. नो बॉल कॉल. दुसरा बाउन्सर असेल कदाचित या ओव्हरमधला. खरं तर 1 फॉर 1 ओव्हर अनप्लेएबल डिलिव्हरी पंचांनी घोषित केले. त्यामुळे नो बॉल कॉल. बघा रिप्ले भरपूर बाहेर उंच देखील होता. अगदी दोन्ही पाय हवेमध्ये होते मिलिंदचे, तरी देखील बॉल बॅटला कनेक्ट झालेला नाही आहे. त्यामुळे पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. नेक्स्ट बॉल फ्रीड. नो बॉल कॉल. 7 धावा आल्या पहिल्या 2 बॉलमध्ये. पुढे टाकला बॉल. यावेळेला गतीनं बीट केलं. टप्पा चांगला होता. पुन्हा एकदा मिलिंद तयार होता शॉर्ट ऑफ लेन बॉलसाठी, पण तो बॉल बघा हार्ड लेंथवरती टाकलाय. थोडे शफल झाले होते. वेगात आला होता. प्रचंड वेगाने गेला. क्या बात आहे. अप्रतिम वेग होता या बॉलमध्ये. गतीनं बीट केलं. खरं तर विराजने मिलिंदला डॉट बॉल पाहायला मिळाला. नजर होती बॉलवरती, पण तो गती जास्त होती, त्यामुळे हा डॉट बॉल पाहायला मिळाला. 7 धावा आहेत. अजूनही 42ची गरज. पुढे टाकला बॉल ऑन साईडला. हा फटका आपण पाहता मिडॉनचा फिल्डर आलाय, त्या ठिकाणी बॉल खाली उचललाय. फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळेल. कमबॅक करतो विराज. पहिल्या षटकामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करतोय, कारण त्यालाही माहिती आहे पहिल्या ओव्हरमध्ये जर का जास्त धावा गेल्या तर दबाव वाढेल आपल्या टीमवरती, आगासन संघावरती. त्यामुळे हे षटक फार निर्णायक राहील. पॉवर प्लेचं स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा अजय पाटील आपण सध्या पाहता. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या ओव्हरमधील 2 बॉल बाकी आहेत. एखाद दुसरा मोठा फटका येईल का? याही वेळेला लॉफ केलाय मिडॉनच्या डोक्यावरून. क्या बात आहे. अफलातून टायमिंग. 30 सर्कलच्या आतमध्ये मिडॉन होता, त्याला क्लिअर करत असताना आणखीन एक धमाका चौकार. या ओव्हरमध्ये दुसरा चौकाराला अजयच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती देखील चौकार होता आणि याही वेळेला चौकार अजयने ठोकलाय
आणि थोडासा मोमेंटम आपल्या संघाकडे खेचला चौकाराने अजय पाटील या फलंदाजाने. गतिमानता जी तुम्हाला अपेक्षित होती ती मात्र मिळाली. आता त्याच गतिमानतेला पुढे घेऊन जायचं आहे आणि एका बाजूला विकेट हवा आहे. ब्रेक थ्रू जर का आगासन टीमला मिळाला तर मात्र मॅचमध्ये आणखीन मजा येईल. लास्ट बॉल, याही वेळेला उंची घेत असताना अंतर देखील कापलं. लास्ट बॉल वरती पुन्हा एकदा अजय पाटीलचा ब्लास्ट, षटकार ठोकलाय या फलंदाजाने आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ 18 धावा आल्या टीम दहिसरसाठी. संघ लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज. 20 मिनिटांमध्ये हे सत्र तुम्हाला समाप्त करायचं किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ घेतला तरी चालेल, परंतु अधिकचा वेळ घेऊ नका. संध्याकाळ होत चाले बघा. धोक्याचं सावट मैदानाच्या सभोवताली तुम्हाला वातावरणामध्ये बदल होताना पाहायला मिळेल आणि इथे मात्र वातावरण टाईट केलंय अजय पाटील या फलंदाजाने. वैयक्तिक 15 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने त्याने आतापर्यंत 4 बॉलमध्ये 15 धावा आपल्या टीमसाठी केलेल्या आहेत. आता येणारे 18 बॉल विजयासाठी दहिसर टीमला बनवायच्या तब्बल 31 धावा. 18 बॉल 31. बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाजाला सेकंड ओव्हरसाठी नागराज मुंडे. मागच्या सामन्यामध्ये ते अनुपस्थित होते, परंतु इथे त्यांची आता उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यांच्यावरती सेकंड ओव्हरची जबाबदारी फार एंड मात्र षटक सध्या आपण पाहत आहे. सेकंड ओव्हर समोर मिलिंद पाटील. चला घाई करा प्लीज. आगासन टीम 18 बॉलमध्ये 31 धावा, 10.33. आता रिक्वायर्ड रन रेट थोडासा कमी झाला कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. स्टार्ट चांगला मिळाला. ड्रीम स्टार्ट, स्वप्नमत सुरुवात त्या ठिकाणी मिळाली टीम दहिसरला. समोर मिलिंद नागराज आलेले आहेत. शफल झाले. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी दिशा दिली बॉलला. स्क्वेअर लेगकडे चला बॉल. फिल्डर धावत आले पुढे. करणचा हा थ्रो बघा काय वेगवान होता. 1 धाव या ठिकाणी मिळेल. आता येणारे 17 चेंडू विजयासाठी 30 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलं. 17 बॉल 30. संध्याकाळ होत चालली आहे, तापमान थंड होत चाललं, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 18 धावा त्याही महत्त्वाच्या राहतील दहिसर टीमसाठी. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 17 मध्ये 30 बनवायच्या. 17 चेंडू आणि 30 धावा हे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा मी मैदानावरती पोहोचवतोय. नागराजांचा पुढचा चेंडू. फुल टॉस, डिपिंग फुल टॉस. बैठक पुन्हा एकदा बसून खेळले होते. बॅटच्या टू एंडला लागला. स्क्वेअर लेगला बॉल चालला. सेकंडचा कॉल. इथे मात्र रिस्क घेत असताना 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. करणने जे केलं मागच्या इनिंगमध्ये तेच करावं लागेल आता. खरं तर अजय आणि मिलिंदला 2 धावा आल्या. अजय थोडासा आपण मिलिंद थोडासा हेल्दी आहे, परंतु फ्लेक्झिबल आहे, फिट आहे. त्याने 2 धावा घेताना पण त्यालाही पाहिलं. 21 धावा स्कोर कार्डवरती आहेत. मॅच ऑन आहे. करता आपण पाहिलं अजूनही विजयासाठी 28 धावांचं समीकरण बाकी आहे. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 28 बनवायच्यात. वारंवार फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. ब्रेक थ्रू केव्हा मिळेल याची चर्चा सध्या सुरू आहे. आगासन टीमच्या खेम्यामध्ये प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये रिव्हर्सचा प्रयत्न होता. सरळ बाटने जेव्हा धावा येतात तेव्हा हा प्रयत्न का करावा असाही प्रश्न विचारला जाईल. कारण आतापर्यंत आपण पाहिलं अजय पाटीलने 6 मध्ये 17 केलेल्या, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले. कधी कधी मैदानाची भौगोलिक परिस्थिती या एंडने आपण जर पाहिलं थोडा स्लोप आहे, त्यामुळे बॉल फास्ट येतोय. आणि बघाशी सांगितलं होतं का तर विराजने फास्ट विकेट आम्ही तयारीशी आलो होतो, त्यामुळे फास्ट गोलंदाजी आम्ही केली. त्याचा फायदा आमच्या टीमला झाला आहे. आणि इथे देखील थोडंसं इम्प्रोवायझेशन करताना मात्र अजय पाटील बीट झाला डॉट बॉल त्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गुडघा टेकत असताना स्लो ऑगिटचा प्रयत्न आहे. फिल्डर लावलाय समोर. अटॅकिंग फिल्डिंग या गोष्टी कराव्याच लागतील आगासन टीमला. तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागेल. 1 धाव इथे मिळाली. 14 बॉल 27. 14 चेंडूमध्ये 27 पार्टनरशिप. मागच्या ही मॅचमध्ये हे दोन्ही खेळाडू 62 धावांची भागीदारी करून गेले आणि आतापर्यंत 22 धावांची पुन्हा एकदा भागीदारी आपण होताना पाहिली. ही भागीदारी विजयापर्यंत जाईल का हे देखील पाहावं लागेल. अक्रॉस द लाईन फिरून मारला बॉलला. स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहे डीपमध्ये. करणचा वेगवान थ्रो आलाय. दुसरी रन घेताना इथे मात्र नशिबाने साथ दिले. मगाशी म्हटलं मिलिंद थोडासा हेल्दी आहे आणि त्याला 2 धावा घेणं तितकं सोपं नाही. त्याने मात्र प्रयत्न केले आणि त्याला यशही मिळालं, कारण नशिबाने साथ दिली. विकेट किपरचा थ्रो जर का स्टंपला झाला असता तर कदाचित पहिला ब्रेक थ्रू मिळाला असता फिल्डिंग करताना टीम आगासनला. आता 2 धावा आल्या. 13 बॉल 25. मिलिंद म्हटलं की आक्रमक स्ट्रोक, मिलिंद म्हटलं की षटकार चौकारांची तो भाषा बोलतो. आता 13 बॉल 25 चं समीकरण आलं असताना बॉलला उडवला मिड विकेटच्या बाहेर. मिलिंदचा धमाका, अप्रतिम टायमिंग. मिड विकेटच्या बाहेर लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार.
मागच्या बॉलवरती जर का रनआउट झाला असता मिलिंद तर हा षटकार आला नसता. जर तरला महत्त्व नाही आहे, परंतु मैदानामध्ये जे काय होतंय ते मात्र आता सध्या तरी दहिसर संघाच्या बाजूने होतं असं म्हणायला हरकत नाही आहे. 12 बॉल 19, परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. कधी कधी नशिबापेक्षा कर्तृत्वावरती विश्वास ठेवावा लागतं, कारण नशीब तुम्हाला नाहीतर कर्तृत्व पुढे घेऊन जाईल आणि ते कर्तृत्व दाखवावं लागेल आता आगरसनच्या गोलंदाजांना. 12 बॉल 19, सामना अजूनही बॅलन्स आहे. जमेची बाजू दहिसर संघाने एकही विकेट गमावलेला नाही आहे. चांगली भागीदारी 30 धावांची आपण पाहिली. या दोन्ही खेळाडूंमध्ये 2 एक्स्ट्रा त्या करत इनिंगमध्ये. वैयक्तिक अजय पाटीलने 7 मध्ये 18 केल्या, त्यांच्याबरोबरने मिलिंदने 6 मध्ये 10 केल्या. आता 12 बॉल 19 धावांचं समीकरण या मॅचमध्ये आलं. वॉट अ मॅच. संध्याकाळचा हा सामना आणि सामना मात्र आता उत्कंठावर्धक होत चालला आहे. सामना थोडासा हाय व्होल्टेज होत चालला आहे. सामन्यामध्ये मात्र आता सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली. कोण जिंकणार, दहिसर की आगासन? चला थोडी घाई करा. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झाले तिसऱ्या षटकासाठी ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार. हे षटक देखील फार महत्त्वाचं आहे. या एंडने धावा केल्या अजय पाटीलने. पहिल्या षटकामध्ये तो अजय पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आलाय. 12 बॉल 19 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आहे. चला फिल्डिंगमध्ये आपण वारंवार बदल करा. थोडा वेळ घ्या प्लीज, थोडं स्पीडअप करा. वेळ आपल्याकडे कमी आहे प्लीज. 12 बॉल 19 समीकरण. डू ऑर डाय, करो या मरो दोन्ही संघांसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे. या स्पर्धेमध्ये अस्तित्व कायम टिकवण्यासाठी तुम्हाला इथे झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल. ओमकारचा पहिला बॉल हवेत आहे. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल, झेल होईल का? आणि झाले. पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. पार्टनरशिप फोडण्यामध्ये ओमकारला यश मिळालंय. बाद झाला अजय पाटील ज्याने 18 धावा केल्या. आता येणारे 11 बॉल विजयासाठी 19 धावांचं समीकरण. मॅच ऑन. मध्ये 11 चेंडूमध्ये 19 धावा. अजय बाद झाला. पार्टनरशिप फोडली त्या ठिकाणी ओमकार पाटीलने. ओमकार की जय जयकार. पहिला त्याने विकेट काढला. मिस टायमिंग फटका, उंची होती त्या फटक्यामध्ये अंतर कमी कापला. झेल चांगला टिपला शतरक्षकाने. अनिकेत मुंडेने तो झेल टिपला होता. चांगला झेल टिपला होता. क्या बात आहे, अप्रतिम हा झेल राहिला होता. 11 बॉल 19 समीकरण या मॅचमध्ये आहे. शेवटचे 11 बॉल 19 धावा. 11 बॉल 19. राहुल पाटील मैदानाच्या आतमध्ये आला. टीममधला अष्टपैलू खेळाडू. बघा त्याचा स्टान्स पूर्ण एकदम क्रॉस उभा राहतोय. यावेळेला खेचून मारला बॉलला ऑन साईडला. अनिकेत त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन मिळाली. एंड बदलला. आता 10 बॉलमध्ये 18 धावा. हे षटक फार निर्णायक आहे या मॅचमध्ये. तिसरं षटक. अंतिम षटकामध्ये धावा किती राहतील आपण सामना पाहिला होता. वडवली ब आणि वाडेगर. सिद्धू पाटील यांनी शेवटच्या षटकामध्ये 10 धावा डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे इथे जर का धावा कमी खर्च केल्या तर लास्ट ओव्हरमध्ये आणखीन मजा येईल. हा सामना थोडासा हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळेल. स्विंग अन मिस, परंतु लाईन खराब आहे. पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त रन्स खर्च करतोय या ठिकाणी ओमकार पाटील. एक रन महत्त्वाचे आहे या मॅचमध्ये, या सामन्यामध्ये. बघा पुन्हा एकदा रिप्ले बॉलचा भरपूर बाहेर काढला. मिलिंदने मात्र ताकद या फटक्यामध्ये झोकली होती. भरपूर बॅट्सविंग जोरदार होता. बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. वाईड बॉल पाहिला. 10 बॉल 17 हे समीकरण या सामन्यामध्ये आहे. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल आणि इथे मात्र ऑन साईडला फटका पाहायला मिळाला. ॲडजस्टमेंट करावी लागली त्या ठिकाणी मिलिंदला. ते तयार होते मोठ्या फटक्यासाठी, परंतु इथे थोडंसं व्हेरिएशन ओमकारचं आपण पाहिलं. समय सूचकता आणि प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला होता ओमकारचा. 9 बॉल 16 धावा हे समीकरण या सामन्यामध्ये आलं. अंतिम 9 बॉल विजयासाठी 16 धावांचं समीकरण. राहुल पाटील हा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आला. बघा त्याचा बॅटिंग स्टान्स अतिशय वेगळ्या धाटणीचा आहे. हा खेळाडू आखू टप्प्याचा ऑन साईडला पूल करत असताना फटका फसलाय. पॅरलल स्ट्रोक. पुन्हा एकदा चांगला झेल टिपलाय अनिकेत मुंडेने. अप्रतिम मॅच कमबॅक करतो आता ओमकार सामन्यामध्ये. आता 8 बॉल विजयासाठी 16 धावा. फटक्यानंतर राहुल प्रचंड निराश झाला आणि काय झेल टिपला होता. एलिव्हेशन कमी मिळालं. समांतर फटका होता आणि त्यानंतर अनिकेतने अफलातून झेल टिपला मिड विकेटला. या मॅचमधला हा देखील एक महत्त्वाचा क्षण राहील.
आगासन टीमसाठी, कारण राहुलचा बहुमूल्य विकेट त्यांना मिळाला आहे. आता 8 चेंडूमध्ये विजयासाठी 16 धावांचं समीकरण. हे दोन बॉल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. जर एखादा मोठा फटका आला तर मात्र तो पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव करेल दहिसर संघ. 8 बॉल 16 धावा हे कॅल्क्युलेशन. पायात टाकला, हेलिकॉप्टर उडवलाय, उंची घेतली, झेलखाली क्षेत्ररक्षक आहेत विनायक, झेल देखील टिपलाय. संध्याकाळच्या सत्रातला टॉस का महत्वाचा असतो, पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग का केली, तर या गोष्टीसाठी केली. बॉल ट्रॅव्हल होत नाहीयेत. आणखीन एक विकेट मिळाला टीम आगासनला. कमालीचा फटका होता आदित्य पाटीलचा. यॉर्कर बॉलवरती हेलिकॉप्टर, पण तो हेलिकॉप्टर लँड झाला विनायकच्या हातामध्ये. तो बॉल मात्र त्याने टीम पकडला. खरं तर काऊ कॉर्नर रिझनकडे धावत गेले लॉंग ऑन मधून अफलातून. जे 7 चेंडूमध्ये आता 16 धावांचं समीकरण. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय तन्मय भोईर. हा बॉल देखील निर्णायक आहे. भरपूर महत्व राहील या चेंडूला. 7 बॉल 16 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आले. हा सामना आता रफ अँड टफ होत चाललाय. आगासन संघ आता थोडासा हवी झालाय, डॉमिनेट करतो फलंदाजाने. विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का या ओव्हरमध्ये? सलग 2 विकेट काढलेले आहेत त्या ठिकाणी ओमकारने. लास्ट बॉल. याही वेळेला ऑन साईडला मोठा फटका खेळता आला नाही, मोठा फटका कॅपिटलाइज करता आलेला नाही. हाफ ट्रॅकर बॉल होता, सिंगल रन मिळाली आणि इथे कमबॅक केलंय ओमकारने. या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 आणि 3 विकेट राहिले ओमकारच्या नावावर. त्याचा शेवटचे 6 बॉल विजयासाठी 15. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. आगासन संघ विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण एकत्र येऊ नका, फिल्डिंग लावून घ्या प्लीज. अंतिम षटक. 6 बॉल 15. फिल्डिंग लावा प्लीज आगासन टीम. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं सूचना आली, आपण जास्त वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावा. मिलिंद पाटील सलामीवीर अजून मैदानामध्ये उभा आहे. त्याच्या बरोबर तन्मयला आपण पाहत आहे जो खेळाडू स्टार्टिंग एंडला आहे. 6 बॉल 15 धावा. 6 बॉल 15चं समीकरण. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिल्या धावा आल्या होत्या 18, सेकंड ओव्हरमध्ये आल्या 12, परंतु मागच्या ओव्हरमध्ये ओमकारने कमालीचं कमबॅक केलं. फक्त 4 धावा खर्च केल्या, 3 विकेट ओमकारच्या खात्यामध्ये गेल्या. त्यामुळे हे षटक राहिलं का तर आगासन संघाच्या नावावरती. आता हा सामना थोडा जड झालाय. 6 बॉल 15. करण बेडेकरचं देखील कौतुक करायला लागेल. त्याने 8 वेळा 2-2 धावा घेतल्या, त्याचाही फायदा झालाय खरं तर या ठिकाणी आगासन टीमला. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येत नाहीयेत. बघा आता खरं तर 12-19 करत असताना आता 6 बॉल 15 वरती हा सामना. हे खरं तर दहिसरलाही करायचं होतं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं असतं मागच्या ओव्हरमध्ये, तरी मात्र थोडं प्रेशर कमी राहिलं असतं. त्यामुळे कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळावं लागतं. माइंडसेट तुमचा चांगला असायला लागतो. 6 बॉल 15. यावेळेला पहिला बॉल ते सरा लाईन खराब आहे उजव्याच्या बाहेर, वाईट बॉल. आता 6 मध्ये 14 बनवायच्यात. करण बेडेकरने 8 वेळा 2-2 धावा केल्या. मागच्या षटकामध्ये जर का 2-2 धावा आल्या असत्या तर डेफिनेटली आणखीन मजा आली असती या मॅचमध्ये. तो प्रत्येक खेळाडू मोठा फटका खेळत होता आणि तिथे बाद झाले खेळाडू. आणि आता 6 बॉल 14चं समीकरण या मॅचमध्ये आलं. अजून सामना संपलेला नाहीये. दहिसर संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. अकुटप्प्याचा आहे बॉल आणि इथे मात्र पूल करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. बघा हा बॉल मोठा फटका यायलाच हवा होता, परंतु इथे डॉट बॉल आलाय. दबाव आता पूर्णपणे दहिसर संघावरती. 5 बॉल 14 धावा हे कॅल्क्युलेशन या मॅचमध्ये आलं. थोडी घाई करा प्लीज. 5 बॉल 14 शेवटचा सामना. आजच्या दिवसातला शेवटचे 5 बॉल. घरी जाताना कोणता संघ आनंदात जाईल या सामन्यामध्ये, आनंदाच्या खरं तर आठवणी घेऊन जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. पुन्हा एकदा अकुटप्प्याचा. यावेळेला ताकद चांगली होती, पूल केला बॉलला. कहाणी मेटवीस. निर्णायक क्षणाला हा संघर्षमय षटकार ठोकलाय तन्मय या फलंदाजाने. आता 3 बॉल विजयासाठी 4 चेंडू माफी असावी. 8 धावांचं समीकरण. 4 बॉल 8 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आलंय. अंतिम सामना, आजच्या दिवसातला अंतिम षटक, अंतिम 4 बॉल विजयासाठी 8 धावा. आज देखे जरा किसमें कितना है दम. कोण हे बाजीराव सिंगम. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहिलं युद्ध पेटलंय. 2 संघांमध्ये 2 खेळाडूंमध्ये. तन्मय एका बाजूला आहे, त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती विनायक मुंडे. पैसा वसूल सामना. 4 बॉल 8, 4 चेंडूमध्ये 8 धावा. 4 बॉल 4 षटकार ठोकले त्याने. इनामपुरीच्या मैदानावरती विक्रमादित्य हा खेळाडू आहे आणि त्याच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. निर्णायक क्षणाला संघर्षमय हा स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला. आता 4 मध्ये 8 धावांचं समीकरण.
पुढे टाकलाय बॉल, आणखीन एकदा आक्रमण चढवलंय, उंची घेतली आहे, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. व्हॉट अ मॅच. अफलातून फटका तन्मयच्या बॅट मधून, आणखीन एक धमाका. 6 धावा, षटकार. 3 मध्ये 2. अप्रतिम फटकेबाजी बघा, ताकद होती, नजाक होती या फटक्यामध्ये. 3 बॉल मध्ये 2 धावा. बघा पहिल्या इनिंग मध्ये विकेट गमावल्या होत्या, बघा एकही चालेल. 4 विकेट गमावल्या तर यावेळेला आपण पाहताय आतापर्यंत 3 विकेट गमावलेल्या आहेत. 3 बॉल मध्ये एकही चालेल. 3 बॉल 2. कमबॅक केलंय तन्मय. बाहुबली मिडल ऑर्डरचा घातक खेळाडू, संकट मोचक म्हणून भूमिका साकारतो. बॅकफुटला आले, कटचा पर्यंत डॉट बॉल आलाय. बघा जर का विकेट गमावला इथे तर मात्र तुम्हाला कंपल्सरी चेस करावं लागेल शेवटच्या बॉलवरती. ऑलरेडी 4 विकेट पहिल्या इनिंग मध्ये गमावले होते अगासन टीमने, यावेळेला 3 विकेट गमावलेले आहेत. आता 2 बॉल 2. 2 बॉल 2चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. एकही विकेट न गमावता एक जरी केली तरी विजय होईल दहिसर संघाने. जर का विकेट गमावला तर मात्र कंपल्सरी चेस येईल. क्या बात आहे. पैसा वसूल सामना. संध्याकाळ झाली आहे, सूर्य अस्ताला चालला आणि मॅच मात्र रंगात आली आहे. दहिसर विपक्ष एका बाजूला, आगासन ही लढत. पुन्हा एकदा इथे वेगळंच काहीतरी घडलंय. दबाव आता आहे तन्मय वरती. ग्रामीण क्रिकेटमध्ये षटकार चौकार सगळेच मारती, पण सिंगल डबल काढण्यासाठी तुमच्याकडे स्किल असावं लागतं आणि हे स्किल आणि त्याची आता पूर्ण अग्निपरीक्षा असेल. आता 1 बॉल 2. व्हॉट अ मॅच. शेवटचा सामना कंपल्सरी एक करावीच लागेल या मॅच मध्ये विजयासाठी, कारण पहिल्या इनिंग मध्ये 4 विकेट गमावले तर आगासनने यावेळेला 3 विकेट गमावत असताना 47 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. शेवटचा 1 बॉल आणि 2 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना आपण पाहिला, चित्तथरारक झाला, रोमहर्षक झाला. दोन्ही संघातील खेम्यामध्ये प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आता धाकधूक वाढत चालली आहे. कोण जिंकणार, आगासन की दहिसर, याचं उत्तर देणारा हा शेवटचा बॉल. कमालीचा कमबॅक. जितका बॅकफुटला गेला तन्मय तितका संघही बॅकफुटला गेला, कारण त्याच्या बॅटला बॉलच लागला नाही. पण जेव्हा त्याने आक्रमक स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला तेव्हा षटकार आले. आता 1 बॉल 2 धावा, एक आली तरी इथे मात्र विजय होईल दहिसर संघ. एकदा जोरदार टाळ्या होत्या दोन्ही संघांसाठी. शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल हा सामना. लास्ट बॉल थ्रिल, शेवटच्या बॉलचा रोमांचक थरार सध्या आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आहे त्या ठिकाणी बॉलर विनायक मुंडे, समोर आहेत त्या ठिकाणी तन्मय भोईर. 1 बॉल 2 धावा. चला घाई करा प्लीज. 1 चेंडू 2 अटॅकिंग फिल्डिंग लावली आहे. 1 रन वाचवण्यासाठी 1 रनचं महत्व काय आहे ते मात्र आता कळालं असेल दोन्ही संघांना या मॅच मध्ये. शेवटचा 1 चेंडू आणि 2 धावा. 1 रन देखील चालेल. एकदा जोरदार टाळ्या होतो दोन्ही संघांसाठी. 1 बॉल आणि 2 धावा. विनायक टू तन्मय. आणि इथे डॉट बॉल काढलाय. विकेटची शक्यता आहे आणि इथे मात्र या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत असताना आगासन टीमने हा संघर्षमय सामना जिंकलाय आणि इथे आजच्या दिवसामध्ये 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. व्हॉट अ मॅच. तन्मयने 2 षटकार जरूर ठोकले, पण 1 रन काढताना त्यालाही घाम फुटला आणि विनायकचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम. अभिनंदन. हार्ड लक तन्मय, हार्ड लक दहिसर टीम. खरं तर होत्याचं नव्हतं झालं. 2 षटकार ठोकल्यानंतर 3 बॉल सलग डॉट खेळला तन्मय. 1 रन काढताना अक्षरशः पराभवाच्या गर्दछायेमध्ये गेला हा संघ. तर या सामन्याचा हिरो ज्याने 3ऱ्या ओव्हरमध्ये सामन्याला कलाटी देत असताना 4 रन खर्च केला, 3 विकेट मिळवल्या, तो खेळाडू आहे ओमकार. ओमकार की जय जयकार, सामनावीर. चला आजचा दिवस या ठिकाणी इथेच संपतोय. चला ओमकार आपण लवकरात लवकर या सामन्यावर पारितोषिक घेण्यासाठी आणि यस ड्रॉ आपण करणार आहोत. 3 विनर संघात वाकण, वाडेकर आणि त्यांच्या बरोबर आगासन ड्रॉ केला जाईल. सर्वात अगोदर आपण ड्रॉ करूया. समोर घ्या. चला ओमकार या आपण सामनावीर.
पैसा वसूल सामना. अप्रतिम लढत शेवटच्या क्षणापर्यंत हा सामना गेला आणि काय बॉलिंग केली दोन्ही गोलंदाजाने. ओमकार आणि विनायक दोघांचंही विशेष कौतुक. सामनावीर ओमकार. ओमकारला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊया. ग्रेट बॉलिंग. खरं तर तिसरं षटक सामन्याला कलाटणी देऊन गेलं, परंतु त्यानंतर विनायकने देखील चांगली गोलंदाजी केली. आदरणीय जनार्दन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीर ट्रॉफी देत आहोत ओमकारला. अभिनंदन ओमकार. आपण ड्रॉ देखील करणार आहोत. ओमकार ठरला सामनावीर. अभिनंदन ओमकार. तर आपण ड्रॉ करणार आहोत आता. 3 विनर टीम आगासन, वाडेकर आणि वाकण. तर आपण ड्रॉ करणार आहोत. आदरणीय समाजसेवक जनार्दन भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा ड्रॉ ओपन केला जाईल. चला तिन्ही कॅप्टन आपण समोर या. वाकलन, वाडेकर आणि आगासन. तर ड्रॉ होईल.